केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या म्हणजेच मंगळवारी होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विदेशातून भारतात येतील आणि पुन्हा परवा दुसऱ्या दौऱ्याला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्याचा एकच दिवस असल्यानं उद्याच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. या विस्तारात शिवसेनेमध्ये आलेले खासदार, तृणमूलचे फुटीर खासदार, आपचे खासदार यापैकी काहींना संधी तसंच आधीच्या काही मंत्र्यांना डच्चू मिळून नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते. शिवसेनेकडे यावेळी एक नवीन मंत्रिपद येण्याची शक्यता आहे. त्यासाठी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव चर्चेत आहे. या संभाव्य विस्तारात श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर राज्य मंत्रिपदासाठी प्रतापराव जाधव यांच्याऐवजी संजय जाधव यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याचं सांगण्यात येते. त्यासोबतच ओमराजे निंबाळकर यांना देखील केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते. ऑपरेशन टायगर अंतर्गत बंडखोर 6 खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली आणि शिंदेंच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेतलं. या सर्व फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी नव्यानं मोर्चे बांधणी सुरुवात केली आहे. यवतमाळचे बंडखोर खासदार संजय देशमुखांच्या मतदारसंघातून जाहीर सभेला सुरुवात केल्यानंतर आता काल उद्धव ठाकरेंनी बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या धाराशिव मतदारसंघात जाहीर सभा घेतली. कितीही खासदार फोडा, उरावर भगवा फडकवणार असं उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं. तसंच या सभेत ठाकरेंनी खासदार ओमराजे निंबाळकरांवर जोरदार टीकास्त्र सोडलं. ज्याचं कारण देऊन ओमराजेंनी ठाकरेंची मशाल सोडून शिंदेंचं धनुष्यबाण हाती घेतलं. त्यावरही उद्धव ठाकरेंनी बोट ठेवलं. दरम्यान ठाकरेंवर कुठलीही टीका करणार नसल्याचं खासदार ओमराजे निंबाळकरांनी याआधी स्पष्ट केलंय. मात्र असं असलं तरी आपण कामातून उत्तर देणार असल्याचं निंबाळकरांनी म्हटलंय. राज्यात दाखल झालेल्या मान्सूननं गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतल्याचं बघायला मिळतंय. तर मान्सूनच्या पावसानं गती संथ केल्यानं पावसाची बळीराजासह साऱ्यांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. अशातच पावसानं पुन्हा एकदा जोर धरल्याचं बघायला मिळतंय. दुसरीकडे हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात 22 जिल्ह्यात पावसाची शक्यता असून 2 जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट तर 22 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. परिणामी आज महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तसंच चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. केतन आणि सिया गोयल प्री वेडिंग शूटसाठी बालीला जाणार होते. त्यासाठी बुक केलेल्या कारचा चालक वैभव जाधव याच्या चौकशीत सिया सुरुवातीला कारमध्ये बसण्यास तयार नसल्याचं उघड झालंय. तिचा भाऊ साहिलनं तिला जबरदस्तीनं कारमध्ये बसवल्याचा दावा चालकाने केलाय. प्रवासादरम्यान फूड कोर्टवर सियानं केतनचा पासपोर्ट स्वतःकडे घेतल्याचंही चालकानं पाहिल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान या प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत आहे. मुंबईच्या भायखळ्यात मोहरम दरम्यान उंदीर मारण्याच्या गोळ्या वाटल्या होत्या. या प्रकरणात आरोपी फैयाज निसार हुसेन प्रेमजी यांच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे समोर आलेत. सुडाच्या भावनेतून फैयाज याने मोहरमचे निमित्त साधून समाजातील मुस्लिम बांधवांना धडा शिकवण्यासाठी हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांसमोर त्याने दिली आहे. फैयाज आणि त्याचा भाऊ या दोघांना त्यांच्या पत्नींनी सोडून दिलं होतं. यामागे समाजातील लोकांचा मोठा हात असल्याचा त्यांचा समज होता. त्यातूनच समाजाला धडा शिकवण्यासाठी त्यांनी हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. तसंच महिनाभरापासून फैयाज या कटाची तयारी करत होता असंही सांगण्यात येतंय. थायलंडमध्ये मोठ्या पगाराच्या नोकरीचं आमिष दाखवून महाराष्ट्रातील 25 तरुणांसह तब्बल 800 भारतीयांना म्यानमार सीमेवर ओलीस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या तरुणांना बंदुकीच्या धाकावर 18 तास सायबर फसवणुकीचं काम करण्यास भाग पाडलं जातंय. नकार दिल्यास त्यांना विजेचे शॉक आणि अमानुष मारहाण केली जाते. या आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेटमधून तरुणांच्या सुटकेसाठी बीड पोलिसांनी थेट परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधलाय. समोर आलेल्या माहितीनुसार चांगल्या पगाराच्या नोकरीचं आमिष दाखवून महाराष्ट्रातील 25 तरुणांना म्यानमार थायलंड सीमेवरील कुख्यात गोल्डन ट्रँगल परिसरात ओलीस ठेवल्याचा प्रकार समोर आला. म्यानमार, थायलंड आणि लाओसा या देशांच्या सीमा जिथे मिळतात त्या भागाला आंतरराष्ट्रीय स्तरावर गोल्डन ट्रँगल म्हटलं जातं. बीडमधील एका तरुणाच्या धक्कादायक फोनमुळे मानवी तस्करी आणि सायबर फसवणुकीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश झालाय.
लडाख स्थित सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी जंतर मंतर या ठिकाणी अनिश्चित काळासाठी उपोषण सुरू केले. नीट पेपरफुटी आणि सीबीएसई मधील अनियमिततेच्या विरोधात जंतर मंतर येथे सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा आज 9वा दिवस आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपी 20 जून पासून आंदोलन करत आहे. उपोषण सुरू असताना आंदोलक आणि विद्यार्थी जंतर मंतर येथे येऊन जमा झालेत. अनेक शेतकरी देखील या आंदोलनात सहभागी झालेत. उपोषण सुरू करण्यापूर्वी सोनम वांगचुक आणि सीजेपी पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी महात्मा गांधींना आदरांजली वाहण्यासाठी राजघाटाला भेट दिली. यापूर्वी अभिजित दिपके यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरूच राहील असं म्हटलं होतं. पाकिस्तानने अफगाणिस्तान सीमेजवळ मोठी लष्करी कारवाई करत अनेक ठिकाणी हल्ले केले आहेत. या कारवाईत 34 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलंय. पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांनी या हल्ल्याची पुष्टी करत पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवरील दहशतवादी तळांवर पूर्वनियोजित कारवाई करण्यात आली असल्याचं म्हटलंय. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार खैबर पख्तूनवा, बलुचिस्तान आणि कराचीतील पाकिस्तान रेंजर्स यांच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये 4 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ही लष्करी कारवाई करण्यात आल्याचा दावा पाकिस्ताननं केलाय. भारत आणि आयर्लंड यांच्यातील 2 सामन्यांच्या T20 मालिकेत मोठा उलटफेर पाहायला मिळाला. दुसऱ्या T20 सामन्यात आयर्लंडनं भारताचा अवघ्या 1 धावानं पराभव करत मालिका आपल्या खिशात घातली. यासह आयर्लंडनं इतिहास रचत पहिल्यांदाच T20 आंतरराष्ट्रीय मालिकेत भारताला पराभूत केले. ही मालिका भारतीय संघासाठी अनेक अर्थानं निराशाजनक ठरली. कर्णधार श्रेयस अय्यर यांच्या नेतृत्वाखाली भारताला T20 इतिहासात प्रथमच मालिका गमवावी लागली आहे. त्यामुळे अय्यरच्या नेतृत्वावर पहिल्याच मालिकेत पराभवाचा शिक्का बसलाय. दुसऱ्या T20 सामन्यात भारताला विजयासाठी चांगली संधी होती, मात्र अखेरच्या क्षणी भारतीय फलंदाजांना आवश्यक धावा करता आल्या नाहीत आणि संघाला केवळ 1 धावानं पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह आयर्लंडनं केवळ सामना जिंकला नाही तर भारतीय संघाविरुद्ध ऐतिहासिक मालिकाही जिंकली आहे. लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या बहुचर्चित श्री शिवराज अष्टक चित्रपट मालिकेतील 7वा आणि महत्त्वाकांक्षी चित्रपट दर्या भवानी अखेर प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालाय. नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून त्याने सोशल मीडियावर मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. पोस्टरमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी सामर्थ्याची भव्य झलक पाहायला मिळते. ज्याच्याकडे अश्वबल त्याची पृथ्वी आणि ज्याच्याकडे समर्थ आरमार त्याचा समुद्र या शिवरायांच्या दूरदर्शी विचारांवर आधारित हा चित्रपट हिंदवी स्वराज्याच्या आरमारी शक्तीचा इतिहास मोठ्या पडद्यावर साकारणार आहे. स्वराज्याची सागरी सुरक्षा, जलदुर्गांची उभारणी, आरमारांची निर्मिती आणि समुद्रावरील मराठी वर्चस्व यांची थरारक कहाणी या चित्रपटातून उलगडणार आहे.